नमस्कार, मी निखिल स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल शुभ रिअल इस्टेटवर। तर प्रथमतः सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीचा सध्या फेस्टिवल चालू आहे, त्याच्यामुळे खास मी एक तुमच्यासाठी असा फ्लॅट घेऊन आलोय ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही वस्तू फ्री मध्ये मिळणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री मॉड्युलर किचन, फॉल सिलिंग, त्याच्यासोबत लाईट, फॅन आणि टीव्ही युनिट याच्यासोबत आपल्याला फ्री मिळणार आहे। ही G+7 ची बिल्डिंग असणार आहे। लोकेशन असणार आहे उल्वे, नवी मुंबई। सध्याचं काम जवळजवळ 90% झालेलं आहे। याची ओसी आपल्याला डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 याच्यामध्ये मिळून जाणार आहे। तर मी सध्या या 2 BHK फ्लॅटमध्येच आहे। तर आपला याचा स्टेशन पासून जो काही डिस्टन्स असणार आहे तो फक्त 5 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स असणार आहे, जे की खारकोपर स्टेशन पासून असणार आहे। फ्लॅट खूप मोठा आहे, जवळजवळ हा तुम्हाला आफ्टर ओसी फ्लॅट एक्सटेंड करून मिळणार आहे। तर ज्याचा कार्पेट एरिया तुम्हाला मिळणार आहे 750चा, म्हणजे भरपूर मोठा तुम्हाला किचन, लिव्हिंग रूम तसेच भरपूर मोठे तुम्हाला याच्यासोबत बेडरूम सुद्धा मिळणार आहेत। तर तुम्ही असा सिनेमॅटिक व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला एंटर करूया लिव्हिंग रूम मध्ये आणि फ्लॅट बघायला सुरुवात करूया। हा आपला रेक्टँगल शेप मध्ये असा लिव्हिंग रूम असणार आहे। तर ज्याची साईज बोलायचं झालं तर जवळजवळ 9x15 ची साईज असणार आहे। तुम्हाला वॉल टू वॉल फ्रेंच विंडो मिळणार आहे। तसेच तुम्ही जर बघता की वरती तुम्हाला फॉल सिलिंग आणि लाईट आणि जे काही लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला टीव्ही युनिट वगैरे आहे ते बघा तुम्हाला बनवूनच मिळणार आहे। ही खास आपल्यासाठी ऑफर असणार आहे। तर बघू शकता इथं टीव्ही युनिट साठी जागा बनवली आहे। तसेच थोडेसे सेल्फ वगैरे बनवले आहे ज्याच्यावर तुम्ही काही आपल्या शोपीस वगैरे ठेवू शकता। डोरची क्वालिटी पण एकदम इथं चांगली असणार आहे। आणि जी काही तुम्हाला फॉल सिलिंग आणि लाईट वगैरे आहे ते तुम्हाला मास्टर बेडरूम, कॉमन बेडरूम मध्ये तुम्हाला सेम ॲज इट इज मिळणार आहे। तरी हे बघू शकता असा आपला एक लिव्हिंग रूमचा एरिया होता। तर इथे जर तुमचा टीव्ही युनिट जर तुमचा इथे सेट झाला तर तुमचा सोफा सेट वगैरे या साईडला राहू शकतोय। भरपूर जागा इथेशी दिलेली आहे आणि भरपूर मोठा असा तुम्हाला लिव्हिंग रूमचा एरिया मिळत आहे। तर त्याच्यानंतर आपण पुढे जातोय मास्टर बेडरूम मध्ये। तरी बघू शकता जवळजवळ 12x10च्या साईजचा तुम्हाला हा मास्टर बेडरूम मिळतोय। भरपूर मोठा असा असणार आहे। आम्ही सध्या तुम्हाला फर्स्ट फ्लोअरचा सॅम्पल फ्लॅट दाखवतोय, पण हाच ऍक्च्युअल फ्लॅट असणार आहे, ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहे। वरचे जे काही फ्लॅट आहेत आफ्टर ओसी तुम्हाला ते पण एक्सटेंड करण्यात येतील। इथं पण तुम्ही बघताय ते तुम्हाला वॉल टू वॉल फ्रेंच विंडो मिळते। सेम इथं वर बघू शकता तुम्ही की फॉल सिलिंग, लाईट, फॅन इथं तुम्हाला जसं इन्स्टॉल केलं आहे तसं सेम तुम्हाला इथं इन्स्टॉल करण्यात येईल। मोठ्या साईजचा तुमचा किंग साईजचा बेड जरी असला तरी तुमचा वॉर्डरोब आणि तुम्हाला युटिलाइज करायला चांगली अशी या बेडरूम मध्ये जागा वगैरे मिळणार आहे, कारण साईज भरपूर मोठी आहे। जवळजवळ 750 तुम्हाला कार्पेट एरिया मिळणार आहे या फ्लॅटचा। तर पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय मास्टर बाथरूमचा एरिया, जो की असणार आहे 7x4च्या साईज मध्ये। समोर तुम्हाला वॉश बेसिन मिळतोय। हा तुमचा शॉवरचा एरिया इथे असणार आहे। गिझरचा पॉईंट तुमचा तिथे आहे आणि तुमचा WC या बाजूला राहणार आहे। तसेच तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी एक मोठी अशी तुम्हाला विंडो मिळत आहे। बीम लेवल पर्यंत तुम्हाला इथं टाइल्स दिलेले आहे। टाइल्सचा कॉम्बिनेशन तो खूप चांगला आहे। अँटिस्केट इथे तुम्हाला ब्राऊन कलर मध्ये टाइल्स वगैरे मिळत आहेत आणि डोरची क्वालिटी पण चांगली आहे। तर हा आपला मास्टर बाथरूम आणि मास्टर बेडरूमचा एरिया होता। त्याच्यानंतर जर का आपण पुढे जातोय लिव्हिंग रूम क्रॉस करून आपल्याला मिळतोय कॉमन बाथरूमचा एरिया। सेम साईज मध्ये आपल्याला इथे कॉमन बाथरूम मिळतोय आणि सेम डिझाइन वगैरे इथे तुम्हाला मिळत आहे। इथे पण तुम्हाला बघू शकता की सेम इथे वॉश बेसिन दिलेला आहे समोर। त्याच्यानंतर तुमचा शॉवरचा एरिया, WC तुमचा इथे आहे, तुमचा गिझरचा पॉईंट इथे आणि बीम लेवल पण इथे पण तुम्हाला टाईल मिळत आहे। आणि तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी इथे बघू शकता चांगली तुम्हाला विंडो इथे दिलेला आहे। सेम तुम्हाला ब्राऊन कलर मध्ये अँटिस्केट इथं पण टाईल्स वगैरे दिलेली आहेत। हा बघू शकता तुम्ही की जर आपण लिव्हिंग रूम मध्ये येतोय तर जवळजवळ एक 2.5 फुटाच्या आसपास तुम्हाला पॅसेज एरिया मिळतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही लेफ्ट साईडला तुमचा आहे कॉमन बाथरूम, राईट साईडला आहे तुमचा कॉमन बेडरूम आणि समोर तुमचा किचनचा एरिया असणार आहे। तुमचा कॉमन बेडरूम आणि तुमचा किचनचा एरिया रोड फेसिंग मध्ये असणार आहे। तर त्याच्यानंतर आपण जाऊया कॉमन बेडरूम मध्ये। कॉमन बेडरूमची जर साईज बघतोय तर जवळजवळ 14x9च्या साईज मध्ये आपल्याला कॉमन बेडरूमचा एरिया मिळतोय। वर जर बघाल तुम्ही तर इथे पण तुम्हाला फॉल सिलिंग, लाईट, फॅन वगैरे इन्स्टॉल केला आहे। सेम तुम्हाला इथं पण बघू शकता की वॉल टू वॉल तुम्हाला इथं फ्रेंच विंडो दिलेली आहे मोठ्या साईजची। आणि इथे पण जर तुम्ही किंग साईजचा वगैरे बेड ठेवताय तर तुम्हाला वॉर्डरोब आणि युटिलाइज करायला भरपूर अशी जागा दिलेली आहे। ऍक्च्युअली सर्व फ्लॅट एक्सटेंड केला आहे पूर्ण, त्याच्यामुळे तुम्हाला वॉशरूम मध्ये वगैरे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा वगैरे सध्या मिळत नाही। किचन मध्ये पण आपण नंतर बघू की इथं पण तुम्हाला स्पेस दिलेला नाही। तर तुम्हाला बघू शकता बेडरूम इतका मोठा आहे की याच्यामध्ये तुम्हाला इथं बघा तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा दिली आहे। तुमचा इनलेट, आउटलेट आणि इलेक्ट्रिसिटीचा पॉईंट सुद्धा तुम्हाला इथं दिलेला आहे। तुमची वॉशिंग मशीन
वगैरे ठेवू शकता। आणि हे बघू शकता आपण, ही आपला मेन रोड फेसिंग मध्ये असणार आहे। आपला इथं गेट वगैरे येणार आहे आपल्या बिल्डिंगचा। या बाजूने एकदा बघून घेऊ आपण आपला कॉमन बेडरूमचा एरिया। बघू शकता खूप छान असं बनवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय किचनचा एरिया। जवळजवळ 8 बाय 8च्या साईजमध्ये आपल्याला इथे बघू शकता किचनचा एरिया मिळत आहे। इथे पण तुम्हाला सर्व फ्लॅट्समध्ये 1 BHK पण इथे अवेलेबल आहेत। 1 BHK मध्ये पण तुम्हाला लाईट, फॅन, मॉड्युलर किचन, टीव्ही युनिट हे सर्व फॉल सिलिंग वगैरे इन्स्टॉल करून देण्यात येणार आहेत। सेम तुम्हाला इथं पण बघू शकता की इथं तुम्हाला मॉड्युलर किचन दिलेलं आहे, जे की तुम्हाला फ्री मध्ये असणार आहे। आणि इथं पण बघू शकता की तुम्हाला बीम लेवल पर्यंत टाइल्स वगैरे मिळत आहेत। वरती पण तुम्ही आपल्या हिशोबाने आपल्या कॅबिनेट्स वगैरे सेट करू शकता, कारण ही बाल्कनी एक्सटेंड केल्यामुळे तुम्हाला इथं पण वॉशिंग मशीन साठी जागा नाही, त्यामुळे आपल्याला कॉमन बेडरूम मध्ये ती वॉशिंग मशीन साठी जागा दिली आहे। एक चांगला असा पॉईंट आपण बोलू शकता। समोर बघू शकता तर मोठी अशी तुम्हाला व्हेंटिलेशन साठी फ्रेंच विंडो दिलेला आहे। एक्झॉस्ट पॉईंट आपला इथे असणार आहे आणि आपला जो काही ॲक्वागार्डचा पॉईंट असणार तो आपला इथे येणार आहे आणि आपला वॉश बेसिन आहे तो डिसेंट साईजचा आपला इथे येणार आहे। टाईलचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे। इथे जरी ऑइल वगैरे उडला तरी पण असा एकदम समजून आहे अशा तुम्हाला पद्धतीचा तुम्हाला इथे टाईल्स वगैरे मिळत आहे। इथे बघू शकता मिक्सर वगैरे लावण्यासाठी आपल्या इथे पॉईंट दिलेला आहे। आणि ही पण जी काय बाल्कनी असणार आहे ती रोड फेसिंग मध्ये असणार आहे। इथे पण तुम्ही बघू शकता ही आपल्या बिल्डिंगची वॉल वगैरे असणार आहे। या बाजूने एकदा आपण किचनचा एरिया वगैरे बघूया आणि त्याच्यानंतर आपण जे काही प्राइसिंग आणि नियर बाय एरियाज बद्दल बोलू। तर हा आपला होता 2 BHK चा एरिया, मोठ्या साईजचा। मार्केटमध्ये याच रेंजमध्ये तुम्हाला 7 माल्याच्या बिल्डिंगमध्ये 2 BHK फ्लॅट्स वगैरे मिळणार आहेत, पण याच्यामध्ये ॲडिशनल एक असणार आहे की इतका मोठा आपल्याला कार्पेट नाही मिळणार आणि याच्या काही तुम्हाला गोष्टी होत्या जसे की मॉड्युलर किचन, टीव्ही युनिट, लाईट, फॅन आणि फॉल सिलिंग, या तुम्हाला बाकी दुसरे कुठल्या फ्लॅट्स वगैरे मिळणार नाही। स्टेशन पासून जो काही अंतर असणार आहे प्रोजेक्टचा तो फक्त 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणार आहे, तर एकदम नियर बाय असणार आहे। तसेच अटल सेतू जो काही नवी मुंबईमध्ये कनेक्ट करतोय मुंबईला, तर त्याचा जो काही डिस्टन्स असणार तो आपल्या बिल्डिंगमधून हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर असणार आहे। आणि जो काही बस स्टॉप आहे तो पण नियर बाय असणार आहे आणि जो काही मार्केट एरिया असणार आहे तो पण या बिल्डिंगच्या एकदम नियर बाय असणार आहे। बिल्डिंगची क्वालिटी पण खूप याच्यामध्ये चांगली आपल्याला दिलेली आहे। क्वालिटी ऑफ कंस्ट्रक्शन आपल्याला इथं पण बघायला मिळतोय। तर या फ्लॅटचा एरिया होता जवळजवळ 750चा कार्पेट एरिया आफ्टर एक्सटेंड केल्याच्या नंतर हा एरिया होता। पहिल्याचा जो काही युजेबल कार्पेट एरिया होता तो 550चा होता, पण फ्लॅट पहिले छोटा होता त्याच्यामुळे बिल्डरने फ्लॅट पूर्ण आपल्याला एक्सटेंड करून याच्यामध्ये देणार आहेत आफ्टर ओसी। तर त्याच्यानंतर आपल्याला 750चा एरिया मिळतोय। तर या फ्लॅटची प्राइसिंग असणार आहे 85 लाख ऑल इन्क्लुसिव्ह। याच्यासोबत तुम्हाला एक कार पार्किंग सुद्धा मिळणार आहे आणि मी ज्या काही तुम्हाला याच्या फ्लॅटच्या सोबत वस्तू दाखवल्या त्या तुम्हाला या फ्लॅटच्या सोबत फ्री मध्ये मिळणार आहेत। तर लिमिटेड टाइम साठी ऑफर असणार आहे, कारण सध्या इथं जे काही दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची पण तिथं फ्लाइट्स वगैरे आता चालू होणार आहेत, त्याच्यामुळे जे काही उलवेचे रेट्स आहेत ते नक्कीच वाढणार आहेत। तर जर आपल्याला फ्लॅट आवडला असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून व्हिजिटला येऊ शकता। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।